नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपला सायन्सचा पिरियड आहे आज. आपला मला वाटतं तिसरा लेसन संपला आहे. पहिला आणि तिसरा लेसन आपला संपला आहे. त्याच्यावरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन पण तुम्हाला दिलेले आहेत, असाइनमेंट सॉल्व केलेले आहेत. आता आपण दुसऱ्या लेसनला सुरुवात करूया. केमिस्ट्रीचा लेसन आहे हा. कसला आहे? केमिस्ट्रीचा. आपण एक फिजिक्सचा घेतला, एक केमिस्ट्रीचा घेतला. आता पुन्हा हा केमिस्ट्रीचा घेऊ, नंतर एक फिजिक्सचा घेऊ. पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स या लेसनला आपण सुरुवात करूया. एलिमेंट्स आपल्याला माहिती आहे. डेफिनेशन ऑफ एलिमेंट्स: नॅचरली ऑकरिंग सबस्टन्सेस आर कॉल्ड ॲज एलिमेंट्स. नॅचरली ऑकरिंग म्हणजे असे पदार्थ की जे आपल्याला निसर्गामध्ये आहे त्याच अवस्थेमध्ये मिळतात, त्यांना आपण एलिमेंट्स असं म्हणतो. बेसिकली एलिमेंट्स वेर क्लासिफाईड ॲज मेटल्स अँड नॉन मेटल. सगळ्यात पहिले एलिमेंट्सचं क्लासिफिकेशन हे कशा प्रकारे होत होतं? मेटल आणि नॉन मेटल. मेटल अँड नॉन मेटल. मेटल मीन्स आपण मेटलच्या पण प्रॉपर्टीज पाहिलेल्या आहेत. दे हॅव सोनरस प्रॉपर्टीज, देअर मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट इज हाय. हे जे आहेत ते लस्टरस, मेटल्स आर लस्टरस, हार्ड आहेत, त्यांची डेन्सिटी ही ग्रेटर आहे. दीज आर द जनरल प्रॉपर्टीज ऑफ अ मेटल. नॉन मेटल्स आपल्याला हे पण माहिती आहे की यांचा मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट हा लेस असतो. यांच्यामध्ये सोनरस प्रॉपर्टी नाही. त्याच्यानंतर यांच्यामध्ये मॅलिॲबिलिटी, डक्टिलिटी ह्यासुद्धा प्रॉपर्टीज नॉन मेटलमध्ये नाहीत की ज्या मेटलमध्ये आहेत. मॅलिॲबिलिटी मीन्स मेटल्स कॅन बी कन्वर्टेड इंटू अ थिन शीट. त्यांच्यापासून आपल्याला पत्रा बनवता येतो, त्याला आपण मॅलिॲबिलिटी म्हणतो. आणि डक्टिलिटी म्हणजे काय? त्या मेटल्सपासून आपल्याला खूप लांबपर्यंत अशी तार तयार करता येते, त्याला आपण डक्टिलिटी म्हणतो. या मेटलच्या प्रॉपर्टीज आहेत की ज्या नॉन मेटलमध्ये नाहीत. मग आता असे काही सबस्टन्सेस असतात की जे काही मेटलच्या प्रॉपर्टीज दाखवतात आणि काही नॉन मेटलच्या प्रॉपर्टीज दाखवतात. त्यांचं पुन्हा आपण वेगळं क्लासिफिकेशन करतो, ते म्हणजे मेटलॉइड्स. द एलिमेंट्स विच शोज द प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल ऑल्सो आर कॉल्ड ॲज अ मेटलॉइड्स. मेटलॉइड्स आर्सेनिक आहे, जर्मेनियम आहे, हे आहेत. हे कोण आहेत? मेटलॉइड्स आहेत. नॉन मेटल आपल्याला माहिती आहे सल्फर, कार्बन, ऑक्सिजन, नायट्रोजन हे नॉन मेटल्स आहेत. मेटल हे पण माहिती आहे आपल्याला सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, आयर्न हे काय आहेत? मेटल आहेत. अशा प्रकारे पूर्वी एलिमेंट्सचं क्लासिफिकेशन होत असे. परंतु नंतर ज्यावेळेस जसं एलिमेंट्सचं जास्तीत जास्त डिस्कवरी व्हायला लागली तसं अशा प्रकारे क्लासिफिकेशन करणं थोडंसं जड जाऊ लागलं. मग आता हे जे एलिमेंट्स आहेत यांचे शोध लागत गेल्यानंतर यांचं क्लासिफिकेशन शोधून काढण्यासाठी एक जर्मन सायंटिस्ट होता, तो म्हणजे डोबे रायनर. कोण होता जर्मन सायंटिस्ट? डोबे रायनर होता. या डोबे रायनरने त्याच्या काळामध्ये, कोणता काळ होता त्याचा? 1817. या काळामध्ये त्याने असं शोधून काढलं की प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर रिलेटेड टू देअर ॲटॉमिक मासेस. म्हणजे हे जे एलिमेंट्स जे आहेत यांचं जे आपण क्लासिफिकेशन करतो आहे, मेटल, नॉन मेटल, मेटलॉइड, हे जे क्लासिफिकेशन आहे ह्या क्लासिफिकेशनपेक्षासुद्धा इतर दुसरं डीपमध्ये क्लासिफिकेशन आहे. आणि ते कशावर डिपेंड आहे? दॅट इज डिपेंड ऑन देअर ॲटॉमिक मासेस. ॲटॉमिक मास म्हणजे नेमकं काय असतं? ॲटॉमिक मास इज द ॲडिशन ऑफ नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन किती आहेत त्या एलिमेंटचा, दोघांची ॲडिशन म्हणजेच काय असतं? ॲटॉमिक मास. ॲटॉमिक नंबर म्हणजे काय? इन द एलिमेंट्स नंबर ऑफ प्रोटॉन्स ऑर इलेक्ट्रॉन्स. झेड म्हणजे काय असतो? ॲटॉमिक नंबर असतो. ॲटॉमिक नंबर म्हणजे कोणाची संख्या असते? नंबर ऑफ प्रोटॉन्स असतात, त्याला आपण ॲटॉमिक नंबर. प्रोटॉन्स नाही तर
कोण असतं? इलेक्ट्रॉन्स, कारण जेवढे प्रोटॉन्स असतात तेवढेच इलेक्ट्रॉन्स पण असतात. आणि ॲटॉमिक मास म्हणजे काय? ॲटॉमिक मास विच इज द ॲडिशन ऑफ प्रोटॉन म्हणजेच ॲटॉमिक नंबर प्लस न्यूट्रॉन, प्लस कोण? न्यूट्रॉन. आणि हे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे दोन्ही पण कुठे असतात? दे आर कॉन्सन्ट्रेटेड ॲट द सेंटर ऑफ द एलिमेंट. त्यांच्या सेंटरला हे कॉन्सन्ट्रेट असतात. मग आता या डोबे रायनरने काय सांगितलं? डोबे रायनर डिक्लेअर दॅट ऑर ही सजेस्टेड दॅट प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर रिलेटेड टू देअर ॲटॉमिक मासेस. काय सांगितलं डोबे रायनरने? प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर रिलेटेड टू देअर ॲटॉमिक मासेस. त्याने काय केलं? ही मेड अ ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स. डोबे रायनरने ही मेड अ ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स. 3 एलिमेंट्सचा त्याने ग्रुप तयार केला. 3 एलिमेंट्सचा ग्रुप तयार करताना त्याने काय दक्षता घेतली? की त्या एलिमेंट्सच्या केमिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या सेम असल्या पाहिजेत. ही मेड अ ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स हॅविंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज. त्या एलिमेंट्सच्या केमिकल प्रॉपर्टीज ज्या असतील त्या कशा असतील? सेम असतील. आता ह्या असे एलिमेंट्स त्याने कलेक्ट केल्यानंतर त्याने त्या एलिमेंट्सला त्यांच्या इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेसने त्याला अरेंज केलं. 3 एलिमेंट्सचा ग्रुप केला. पण ते कोणते एलिमेंट्स? त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज ह्या सेम असल्या पाहिजे. त्यानंतर त्याने त्या एलिमेंट्सची रचना कशी केली? सुरुवातीला कमी ॲटॉमिक नंबर असलेला, नंतर जास्त ॲटॉमिक मास असलेला, नंतर त्याच्यापेक्षा जास्त ॲटॉमिक मास असलेले, असे त्यांच्या चढत्या ॲटॉमिक मासनुसार त्याने त्यांची मांडणी केली. ही अरेंज द 3 एलिमेंट्स इन अ ट्रायड इन अ इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास. त्यांच्या ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनुसार त्याने त्यांची मांडणी केली. आणि मग नंतर त्याने काय सांगितलं? की मधला जो एलिमेंट आहे, समजा हे x1, x2 आणि x3 असे 3 एलिमेंट्स असतील. मग नंतर त्याने सांगितलं की हा मधला जो एलिमेंट आहे ह्या मधल्या एलिमेंटचा ॲटॉमिक मास हा पहिल्या आणि तिसऱ्या एलिमेंटच्या ॲटॉमिक मासच्या ॲव्हरेज इतका असतो. हे नंतर त्याने सांगितलं. बघा काय काय केलं डोबे रायनरने. डोबे रायनर मेड अ ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स हॅविंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज. ही अरेंज दीज एलिमेंट्स अकॉर्डिंग टू देअर इन्क्रीजिंग ॲटॉमिक मासेस. Then he ruled that atomic mass of the middle element is approximately equal to the average of atomic mass of first and third element. This rule is called as a Dobbe-Reiners triad. या रूलला काय म्हणायचं? डोबे-रायनर्स ट्रायड म्हणायचं. डोबे-रायनरची त्रिके, डोबे-रायनरची ट्रायड्स. व्हॉट आर डोबे-रायनर्स ट्रायड? 2 मार्काचा क्वेश्चन असतो. डोबे-रायनर मेड अ ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स हॅविंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज. He arranged these elements according to their increasing atomic masses. Then he observed that atomic mass of the middle element is approximately equal to the average of atomic masses of first and third elements. मग आता याने त्याच्यासाठी त्याने एक्झाम्पल पण दिले. एक्झाम्पल बघा. पहिलं एक्झाम्पल लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. लिथियम, सोडियम, पोटॅशियम तिघांच्या पण केमिकल प्रॉपर्टीज सेम आहेत. तिघांचे ॲटॉमिक नंबर सगळ्यात लहान लिथियम आहे, त्याच्यानंतर सोडियम आणि नंतर पोटॅशियम. यांचे ॲटॉमिक मासेस कसे आहेत बघा. लिथियमचा ॲटॉमिक मास आहे 6.9, सोडियमचा ॲटॉमिक मास आहे 23 आणि पोटॅशियमचा ॲटॉमिक मास आहे 39.1. आणि आता त्याने हे डोबे-रायनरचे ट्रायड आहे त्याने काय सांगितलं? ॲटॉमिक मास ऑफ अ मिडल एलिमेंट. म्हणजेच त्याने हा सोडियमचा जो ॲटॉमिक मास आहे हा लिथियम आणि पोटॅशियम यांच्या
ॲटॉमिक मासच्या ॲव्हरेज इतका असेल. म्हणजे काय काढायचा, त्यांचा मीन काढायचा. बघू आपण मीन काढून बघू. मीन ऑफ ॲटॉमिक मास ऑफ लिथियम अँड पोटॅशियम यांचा मीन किती येतो ते बघू आपण. इज इक्वल टू, मीन काढायचा म्हणजे काय करायचं, दोघांची ॲडिशन करायची आणि 2ने भागायचं. 6.9 प्लस 39.1 आणि हे डिवायडेड बाय किती आहे, 2 आहे. बघा यांची ॲडिशन किती येते. इट इज इक्वल टू, हा 0, 7 प्लस 9 त्याला 46, म्हणजे ह्यांची ॲडिशन किती आली, 46 डिवायडेड बाय 2. 46 डिवायडेड बाय 2 म्हणजेच किती आला, 23. हा काय आहे, इट इज द मीन ऑफ ॲटॉमिक मास ऑफ लिथियम अँड पोटॅशियम यांचा मीन किती आला, हा मीन 23 आला. बट विच इज इक्वल टू द 23 कोणाचा ॲटॉमिक मास आहे, ॲटॉमिक मास ऑफ सोडियम. 23 हा सोडियमचा ॲटॉमिक मास आहे. अशा प्रकारे त्याने प्रूव्ह करून दिलं. काय काय केलं डोबे रायनरने, ही मेड अ ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स हॅविंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज. ही अरेंज देम इन अ इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस and then he found that atomic mass of the middle element is approximately equal to the average of atomic mass of first and third element. आणि त्याच्यासाठी त्याने एक्झाम्पल पण दिलं. असे बरेच एक्झाम्पल आपल्याकडे आहेत की ज्यांचा आपल्या डोबे रायनरची ट्रायड म्हणून आपण त्यांचं कॅल्क्युलेशन करू शकतो. कॅल्शियम आहे, स्ट्रॉन्शियम आहे आणि बेरियम आहे. कॅल्शियमचा ॲटॉमिक मास हा 40.1 आहे. स्ट्रॉन्शियमचा ॲटॉमिक मास हा 88.7 आहे आणि बेरियमचा ॲटॉमिक मास हा 137.3 आहे. तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता की बरोबर कॅल्शियम आणि बेरियम यांच्या ॲटॉमिक मासचा ॲव्हरेज जर काढला तर तो स्ट्रॉन्शियमचा ॲटॉमिक मास येतो की नाही हे आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. आपण इथला आजचा टॉपिक इथे थांबवू, बाकीचा आपण उद्या घेऊ.